तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत जर तुम्ही तुमच्या मुलीचा अर्ज केला तर तुम्हाला तिच्या जन्मानंतर तिचं वयवर्ष 18 पूर्ण होईपर्यंत 1,01,000 रुपयाचा लाभ हा मिळतो. तर हा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठून करायचा, याचबरोबर या योजनेअंतर्गत असलेले पात्रतेचे निकष काय आहेत, यासंबंधीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, हा आहे योजनेची माहिती देणारा चॅट, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा चॅट रिलीज करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, लेक लाडकी योजना. योजनेचे उद्देश मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे व शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर त्यानंतर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा प्रकारचे उद्देश या योजनेअंतर्गत मुलींसाठी असणार आहेत. त्यानंतर आता आपण या योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी पात्रतेचे निकष किंवा लाभार्थी पात्रता ही कशी असेल, कोणत्या कुटुंबातील मुलीसाठी तुम्ही अर्ज करू शकता, याविषयीची माहिती येथून जाणून घेऊया. त्यामध्ये पिवळ्या व केशरी शिधापत्रक धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी 23 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा 2 मुलींना लागू राहील. तर तुम्ही पाहू शकता, अशा काही प्रकारची माहिती इथे पाहायला मिळते की जर पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि त्या कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जर एखादी मुलगी जन्माला आलेली असेल, त्यामध्ये एक असेल किंवा 2 असेल, यांच्यासाठी ही योजना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर तुमचं असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येणार नाही. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला डोमसाईल प्रमाणपत्र हे सादर करावं लागणार आहे डॉक्युमेंटरीमध्ये. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता, लाभाचे स्वरूप. जी मुलगी आहे जिचा अर्ज तुम्ही केला, अर्ज केल्याच्या नंतर ती पात्र ठरते. पात्र ठरल्याच्या नंतर तिला लाभ कशा प्रकारे मिळतो, याचा फायदा कसा होतो, याची माहिती आता आपण इथून पाहूया. त्यामध्ये मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, त्यानंतर इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत गेल्याच्या नंतर 7,000 रुपये व 11वीत शिकत असताना 8,000 रुपये. तर लाभार्थी व मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येते. तर तुम्ही पाहू शकता, या योजनेअंतर्गत अर्जदार पात्र मुलीला अशा काही प्रकारचा लाभ हा या योजनेअंतर्गत मिळतो. त्यानंतर जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर यासाठी संपर्क तुम्हाला कुठे साधायचा आहे, तर संपर्क तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तुम्ही या योजनेसाठी संपर्क हा साधू शकता आणि तेथून हा अर्ज तुम्ही करू शकता. तर ही होती या संदर्भातली माहिती आणि ही माहिती प्रकाशक जिल्हा प्रशासन यांनी दिलेली आहे. तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.